नमस्कार. आयुष्यमान आरोग्य मंदिर अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत स्टॉक बुक कसे मेंटेन करायचे आहे सोप्या पद्धतीमध्ये. आता हे जर आपण सुरुवातीला पहिल्या पेजवरती सगळे मेडिसिनचे नावं तयार करून ठेवायचे आहे आणि त्याच्यानंतर सिरियल नंबर आणि त्याच्यासमोर पेज नंबर द्यायचे. एकदा आपण सर्व रजिस्टरवरती पेज नंबर टाकून घ्यायचे आहे सुरुवातीला. त्याच्यानंतर लाईन लिस्ट केल्याच्या नंतर आता आपण त्याच्यानंतर कसे मेंटेन करायचे आहे रेकॉर्ड ते पाहणार आहोत. उदाहरणार्थ ॲम्लोटिपिन जर आपण घेतली तर आपण त्याच्यामध्ये पहिली डेट लिहायची, त्याच्यानंतर किती मेडिसिन भेटले ते लिहायचं, त्याच्यानंतर ते कुठून भेटले ते त्याच्यामध्ये लिहायचं आहे आणि त्याच्या खाली आपल्याला एक्सपायरी आणि कधी तयार झालेली मेडिसिन आहे ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर परिणाममध्ये पण आपल्याला किती मेडिसिन भेटलं ते लिहायचं आहे आणि आपण इश्यू कशासाठी केलं आहे, कुठं केलं, किती तारखेला केले त्याच्यानंतर लिहायचं आहे. जिथं नील आहे तिथं तुमचा स्टॉक सर्व बाहेर आहे आणि त्याचा परिणामच्या वरती तुमच्याकडे स्टॉक तेवढा तुमच्याकडे आत्तापर्यंत अवेलेबल होता. याचं स्टॉक रेकॉर्ड बुक मेंटेन करायचं आहे. जर काही तुम्हाला अडचण वाटली असेल तर कमेंट करून सांगा. नाही तर हा फॉर्मॅट जर पाहिजे असेल तर तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटेल, फक्त कमेंटमध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर PDF पाहिजे असेल तर कमेंट करा. थँक्यू.